श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागामध्ये आपण हवामान बदलामुळे भारतातील प्रवाळ कट्ट्यांवर काय परिणाम होत आहे हे त्यांच्याकडे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रवाळ कट्टे म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या कॉलनीज, जशा आपण घरं बांधतो आणि मोठी मोठी कॉलनी तयार करतो आणि त्याच्यात आपण सगळे एकेका घरात राहतो, तसेच प्रवाळ एक पॉलिप नावाचे एक युनिट बनवतं आणि जे एकासारखे अनेक ते पॉलिप्स बनवतात आणि त्यात विविध प्राणी राहतात. आणि शिवाय त्यांच्यावर पोचले जाणारे इतर मोठे प्राणी असतात जे त्यांना खाद्य म्हणून वापर करतात. तर प्रवाळ कट्टे जिकडे आहेत तिकडे समुद्रकिनाऱ्यांची धूप होणे थांबते. त्यांच्यावर जवळजवळ 25% सागरी प्राणी अवलंबून असतात आणि सागरी परिसंस्थेचं ते संरक्षण करतात. परंतु हवामान बदलामुळे सध्या प्रवाळ कट्टे जास्त प्रमाणात ब्लीच होऊ लागलेत. तर हे ब्लीचिंग म्हणजे काय, तर ते पांढरे पडतात. खरं तर मी स्वतः स्कुबा डायव्हर असल्यामुळे अंदमान ह्या ठिकाणी जेव्हा आम्ही चिडिया टापू नावाचं जे बेट आहे तिकडे आम्ही स्कुबा डायव्हिंगसाठी गेलो होतो आणि तिकडे विविध रंगी असे प्रवाळ बघायला मिळतात. तर समुद्रतळाशी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिकडे ब्रेन कोरल, नंतर कोरल पॉलिप किंवा फुलांच्या आकाराचे कोरल किंवा कॉलीफ्लावरच्या आकाराचे कोरल असेही बघायला मिळाले आणि त्यांचे रंग विविध असतात. हे जे रंग त्यांना मिळतात ते त्यांच्या पेशी असतात. त्यांच्यामध्ये जे वस्ती करून असणारे शेवाळ आहेत त्या शेवाळांमुळे त्यांना हे वेगळे वेगळे रंग मिळतात. तर जेव्हा ब्लीचिंग ही प्रक्रिया घडते तेव्हा काय होतं की आजूबाजूच्या पाण्याचं तापमान वाढलेलं असतं आणि ते अधिक काळापर्यंत वाढलेलं राहतं. त्याच्यामुळे हे जे शेवाळ असतं ते या प्रवाळांच्या उती आणि पेशींना सोडून पाण्यात मिसळतं आणि प्रवाळ जर का निघून गेलं तर ह्याच्यामधून खाद्य मिळत नाही. इतर त्या प्रवाळांमध्ये राहणारे जे इतर छोटे प्राणी असतात त्यांना खाद्य मिळेनासं झालं की मोठ्या माशांना पुन्हा खाद्य मिळत नाही आणि ते मोठे मासे कृश होऊ लागतात आणि पुन्हा ते सायकल सुरू होते. त्याच्यामुळे ब्लीचिंग जर का थांबवायचं असेल तर आपण 100% जीवाश्म इंधनाचा वापर बंद करणे. परंतु हे 100% म्हणणं सोपं आहे आणि ते घडणं तितकंच कठीण आहे. त्याच्यामुळे अजून तरी आपल्याला 2030पर्यंतची मुदत आहे. मुख्य म्हणजे ब्लीचिंग केव्हा होतं तर जेव्हा आपण 1.5 डिग्री तापमान वाढ ही थांबवण्याचा प्रयत्न जर का केला असता तर हे ब्लीचिंगची प्रक्रिया खूप कमी झाली असती आणि प्रवाळ सुरक्षित राहिले असते. परंतु 2024 साली जेव्हा आपण 1.5 अंश सेल्सिअस हा तापमानवाढीचा टप्पा ओलांडला आणि त्याच्यामुळे ही प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे. प्रवाळ नष्ट होऊ लागलेत ही भीती तर जगभर सर्वांना आहेच, परंतु एक जमेची बाब एवढी आहे की प्रवाळ पुन्हा पुनरुज्जीवित होऊ शकतात. कृत्रिम स्ट्रक्चर निर्माण करून आणि त्याला सौर ऊर्जेचा वापर करून त्याला स्टिम्युलेशन देण्यात येतं, जेणेकरून समुद्रातले खनिज आणि इतर हवे असे जे मिनरल्स असतात कोरलला पोषक वातावरण तयार करतात आणि प्रवाळ पुन्हा जगू शकतात. श्रोतेहो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत केली. परिसरच्या या 4 भागांमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की हवामान बदलामुळे आणि मानवनिर्मित प्रदूषणामुळे एकूणच समुद्रातील ऑक्सिजनची उपलब्धता कमी होणे, कार्बन डायऑक्साईडचं उपलब्धता वाढणे आणि त्यानंतर प्रदूषणामुळे किंवा हवामान बदलामुळे प्रवाळ पट्ट्यांवर त्याचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल.